एका छोट्या गावात एक दुकानदार दररोज एका गरीब माणसाकडून 1 किलो लोणी खरेदी करत असे। तो गरीब माणूस दूध आणि दही विकून आपली उपजीविका करत होता। अनेक वर्षे त्यांचा हा व्यवहार कोणत्याही अडचणीशिवाय चालू होता। पण एके दिवशी दुकानदाराला शंका येऊ लागली की आपण खरोखरच पूर्ण 1 किलो लोणी घेतोय का? ही शंका त्याला इतकी अस्वस्थ करू लागली की दुसऱ्या दिवशी तपासण्याचा त्याने निर्णय घेतला। दुसऱ्या दिवशी गरीब माणूस लोणी घेऊन आला तेव्हा दुकानदाराने लगेच वजन काटा काढला। त्याला धक्का बसला कारण लोणी फक्त 900 ग्रॅम निघाले। फसवणूक झाल्याची भावना आणि रागाच्या भरात तो गावसभेकडे धावला व तक्रार केली की हा गरीब माणूस अनेक वर्षांपासून कमी लोणी देत आहे। गावसभेने बैठक बोलावली आणि गरीब माणसाला विचारणा केली। शांतपणे त्या गरीब माणसाने सांगितले की तो अशिक्षित आहे आणि त्याच्याकडे योग्य वजन काटा नाही। तो दररोज दुकानदाराकडून खरेदी केलेले तेच 1 किलो गहू वापरत असे। साध्या वजन काट्याच्या एका बाजूला तो गहू ठेवत असे आणि दुसऱ्या बाजूला लोणी मोजत असे। तेव्हा सर्वांना सत्य समजले, प्रत्यक्षात दुकानदारच 900 ग्रॅम गहू देत होता। गरीब माणूस फक्त त्याच वजनाचे लोणी परत देत होता। ही गोष्ट आपल्याला शिकवते की आपले आयुष्य आपल्या कृतींचे प्रतिबिंब असते। आपण इतरांना जे देतो तेच शेवटी आपल्याकडे परत येते।